नवीन लेबर लॉ रिफॉर्म्स आता लागू झालेत. कामगार आणि बिझनेस ओनर्स दोघांच्याही कामकाजाचा पाया बदलतोय. हे 7 बदल समजले नाही तर पुढचा पाऊल चुकीचा पडतो. हे बदल सध्या सगळीकडे चर्चेत आहेत, पण पूर्ण माहिती कुणी देत नाही. ही माहिती पुढे उपयोगाला येणारच आहे, म्हणून लगेच सेव्ह करा आणि ग्रुपमध्ये शेअर करा. पहिलं, प्रत्येक वर्करला कंपल्सरी अपॉइंटमेंट लेटर. उदाहरणार्थ किराणा दुकान, फॅब्रिकेशन युनिट, सलून आधी सगळं तोंडी चालायचं. आता वेजेस, तास, जबाबदाऱ्या लिखित स्वरूपात मिळतील. दुसरं म्हणजे मिनिमम वेज सर्वांसाठी लागू. टेलर, वेअरहाऊस वर्कर किंवा छोट्या दुकानातील सेल्स बॉय कोणीही असो, मिनिमम वेज हा बेसिक हक्क. तिसरं म्हणजे की सोशल सिक्युरिटी सर्व प्रकारच्या वर्कर्ससाठी. गिग म्हणजे झोमॅटो, स्विगी, रॅपिडो, अर्बन कंपनी सारखे डिलिव्हरी किंवा सर्व्हिस जॉब्स. प्लॅटफॉर्म म्हणजे ऍप बेस्ड सर्व्हिस जॉब्स. आता त्यांनाही पीएफ, ESIC, इन्शुरन्स सारखे फायदे मिळणार. बेनिफिट पोर्टेबिलिटी कायम राहणार. चौथं म्हणजे महिलांना नाईट शिफ्ट आणि सर्व कामांमध्ये परवानगी. उदाहरणार्थ IT कंपनीज, हॉटेल, मॅन्युफॅक्चरिंग. नाईट शिफ्टमध्ये महिलांना काम करता येईल, पण सेफ्टी आणि कन्सेंट आवश्यक आहे. पाचवं म्हणजे टाइमली सॅलरी पेमेंट. पगार 7 तारखेच्या आत. उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन साईटवर सॅलरी 15 ते 20 दिवस लेट देणं किंवा दुकानात पगार महिन्याच्या शेवटी ढकलणं आता चालणार नाही. महिन्याचा वेज पिरियड संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार देणं कायदेशीरपणे कंपल्सरी आहे. सहावं म्हणजे एकच रजिस्ट्रेशन, एक लायसन, एकच रिटर्न. उदाहरणार्थ छोटं प्रोडक्शन युनिट, प्रिंटिंग प्रेस किंवा स्मॉल रेस्टॉरंट. पूर्वी 5 ते 6 वेगळे फॉर्म्स, आता एकच सिस्टीम राहणार. सातवं म्हणजे फिक्स टर्म एम्प्लॉईजना परमनंट सारखे बेनिफिट्स. उदाहरण 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या वर्करला लिव्ह, मेडिकल, सोशल सिक्युरिटी मिळेल. सलग 1 वर्ष काम केलं असेल तर ग्रॅच्युइटी सुद्धा लागू होणार. या बदलांचा तुमच्या कामावर किंवा व्यवसायावर काय डायरेक्ट परिणाम होईल हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा लेबर. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.